धारदार शस्त्राने वार करून थेरगावमध्ये एकाचा खून तर दुसरा गंभीर जखमी. प्रेम प्रकरणातील वादाचे रूपांतर भांडणात आणि त्यातून एकाचा खून. पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव येथील शिवशंकर कॉलनी येथे 2 तरुणांवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना दिनांक 7 मे रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये एका तरुणाचा खून झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी 2 आरोपी पोलिसांनी पकडले असून पुढील तपास सुरू आहे. काळेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट आणि त्यांच्या स्टाफने अवघ्या 12 तासात आरोपींना पकडून अटक केल्याची कामगिरी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या संदर्भात सविस्तर वृत्त असे की दिनांक 7 मे रोजी 11 वाजता सुमारास चायनीज सेंटर शिवशंकर कॉलनी थेरगाव पुणे व बालाजी कॉलनी येथील मुख्य रस्त्यावर श्री कृष्ण दूध डेअरी समोर रोडवर थेरगाव पुणे येथे मुलगा सुभान व एक मुलगी यांचे प्रेम संबंधास होते. याला मुलीच्या आईचा विरोध होता. मुलीची आई यांच्या ओळखीचा एक इसम विशाल सूर्यवंशी याने पुढाकार घेऊन सुभान याला सांगितलं की मुलीच्या प्रेमाचा नाद सोडून दे असे म्हणून त्यांच्यात झालेल्या वादातून विशाल सूर्यवंशी व अनिकेत सूर्यवंशी दोघे राहणार थेरगाव पुणे यांनी सुभान हमीद शेख वय 19 वर्षे गुलमोहर कॉलनी रहाटणी पुणे व अरशद रमजान शेख वय 21 राहणार शिवशंभो कॉलनी बारणे बिल्डिंग थेरगाव पुणे यांच्यावर चाकू चॉपरने हल्ला करून सुभानच्या हातावर पोटात मानेवर वार करून त्याचा खून केला. तसेच अरशद शेख यांच्या हातावर पोटात वार करून त्यास गंभीर जखमी केले असल्याबद्दल मृत मुलाच्या आईने काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. अ, 7 मेला संध्याकाळी साधारण 11 ते 11:30च्या दरम्यान यातील जो मयत आहे सुभान शेख यास गणराज कॉलनी या ठिकाणी तो सपना हिच्याबरोबर प्रेम संबंध ठेवून लग्न करायची तयारी करतो. हे चुकीचं आहे, असं लग्न करू नको असं समजवता जी भानगड झाली त्याच्यामध्ये आरोपी विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी यांनी धारदार हत्यार चाकू चॉपर आणि एक लाकडी दांडका याने या ठिकाणी मारहाण केलेली आहे आणि त्या मारहाणीमध्ये सुभान शेख हा मयत झालेला असून त्याचा जो दुसरा साथी आहे मावसभाऊ अरशद शेख हा सुद्धा त्या ठिकाणी जखमी झालेला असून त्याला YCM हॉस्पिटल येथे दवाउपचार चालू आहेत. ही घटना घडल्यानंतर ताबडतोब काळेवाडी सिनियर PI आणि DBचा स्टाफ आरोपी अटक करण्यासाठी रस झाले. पहिल्यांदा अनिकेत सूर्यवंशीला अटक केली असून दुसरा जो आरोपी आहे मुख्य आरोपी विशाल सूर्यवंशी याला देखील काळेवाडी पोलिसांनी अटक केलेली असून पुढील कारवाई आम्ही तपासी अंमलदार PI गुरव आणि त्यांची टीम ही पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत. नाही, यातील जो मयत आहे सुभान शेख याच्यावरती पूर्वी या सपना नावाच्या मुलीला मारहाण केल्याबद्दल एक हाफ मर्डरची केस दाखल आहे आणि तो 5 दिवसापूर्वी सदर केसमधून जामिनावर सुटून आलेला होता आणि परत त्या मुलीशी लग्न करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असल्यामुळे सपना हिची जी आई आहे त्या आईनं या सूर्यवंशीच्या निकटवर्तीय सूर्यवंशीच्या मदतीनं त्यांना समजवण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रकार घडलेला असून आम्ही आरोपींना ताबडतोब अटक केलेली आहे. आरोपींची काय पार्श्वभूमी आहे का? कोर्टचे सर्व चेक केला. आरोपींचे पूर्वीचे गुन्हे प्रथमदर्शनी तर दिसत नाही. त्या बाबतीत आणखीन सखोल डिटेल रेकॉर्ड मिळवण्याचं काम मी तपासी अंमलदार यांना सूचना दिलेल्या आहे.
नाही, घटनास्थळी जे इन्सिडेंट घडलेला आहे आरोपींच्या चौकशीवरून दिलेल्या फिर्यादीवरून सध्या तरी घटनेच्या अनुषंगाने तपासानंतरच ते ठरेल.